गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे व तलवार बाळगणाऱ्या आरोपीस अटक. बेलवंडी पोलिसांची कामगिरी. दिनांक 3/4/2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सरस्वती विद्यालयाच्या मागे विसापूर येथे एक इसम अशोक लक्ष्मण कराळे राहणार विसापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हा देशी बनावटीचा कट्टा, अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या आपल्या कब्जात बाळगून फिरत आहे. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी लगेच तपास पथकास सदर आरोपीचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने रवाना होऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा इसम हा विसापूर येथील सरस्वती विद्यालयाच्या मागे असलेल्या अशोक कराळे यांच्या राहत्या घराजवळ जाऊन खात्री केली असता एक संशयित इसम टेहाणी करत उभा दिसला. त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन त्यास पोलिसांची व पंचाची ओळख करून देऊन त्यास अंगझडतीच्या उद्देशाने सांगून 2 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेऊन पॅन्टच्या खिशामध्ये देशी बनावटीचे गावठी कट्ट्याची 4 जिवंत काडतुसे मिळून आली. त्यास परवान्याबाबत विचारपूस करता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. तसेच सदर जिवंत काडतुसाबरोबर असलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता त्याने काही एक माहिती न सांगितल्याने सदर इसमांच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरात दिवाणखान्यातील एक लोखंडी तलवार मिळून आली. तसेच त्याला अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपीने त्याच्या घरातून एक गावठी कट्टा तपासादरम्यान जप्त केला आहे. आरोपी नामे अशोक लक्ष्मण कराळे राहणार विसापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण कुमार लोखंडे, कर्जत विभाग स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यमगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र औटी, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे, शरद गांगर्डे, विनोद पवार, दादासाहेब क्षीरसागर, रवी जाधव, भापकर यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे हे करत आहेत.